दीक्षीय समारोप करण्याच्या निमित्ताने मी आपल्यासमोर उभा टाकलेला आहे. आपल्या सगळ्यांच्या मध्ये मनाची स्थिरता नाही. तुम्ही आम्ही सगळेच मनाच्या स्थिरतेच्या अभावी आपणाला जर सांगितलं इथं बस म्हणून तर आपण 5 मिनिट पण बसतो. चुळबुळ 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 चालू करतो. जागेवर का होईना पण आपण आळंद बदलत असतो. जसं मी सांगितलं की मुलं परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आता उद्या पेपर आहे तर त्याचं पुस्तक पण घेऊन जास्त दिवस ठेवत नाही. ते शिळ होते ताजं पुस्तक घेऊन येतात संध्याकाळी आणि सकाळपर्यंत वाचून जमलंच तर वाचण्याचा पण त्रास होणार नाही. मग ह्या खिशात तिकडची प्रश्न या खिशात तिकडचा प्रश्न असं जे करतात आणि पुन्हा म्हणायचं आमच्या देशातल्या शिक्षणाला काही अर्थच राहिला कसं राहील बाबांनो. असं जर ताजं जर तुम्ही अभ्यास करत असाल ते गांधी वगैरे सगळे वेळी माणसं होती. उगाच 50,000 पुस्तकं वाचली पाहिजे तेव्हा गुगल करून आपल्याला पाहिजे ती माहिती मिळते. त्यामुळे आपल्याला काही आवश्यकता नाही त्याची. पण गुगल नेट बंद पडलं तर पुन्हा मग गुगल कुठं शोधणार. ते आपल्याकडे असं एक आहे की म्हणजे उदाहरण करतो तुम्हाला काही फार मी गंभीर घेणार नाही. सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला गांभीर्याची जाणीव करून दिलेली आहे. दुसरं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आपल्याकडे विलासराव देशमुख आणि शिवराज पाटील हे 2 मोठे नेते आपल्या लातूर जिल्ह्याचे. लातूर जिल्ह्याचे म्हणजे लातूरचेच म्हणून आपण त्याचं कौतुक करणं काही योग्य नाही. शिवराज पाटील हे संपूर्ण भारताचे गृहमंत्री राहिलेले आहेत. विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि हे दोघंही चांगले एकमेकांचे मित्र राहिलेले आहेत. एका कार्यक्रमामध्ये त्यांनी असं सांगितलं तुमच्या संदर्भातच सांगतोय ते जरा की शिवराज पाटील साहेब आणि विलासराव देशमुख यांनी एक कार्यक्रम ठेवला होता. त्यांचा एकमतच्या वतीनं सुशीलादेवी देशमुख पुरस्काराचं वितरण असायचं. पाटील प्लाझावर हे पुस्तक म्हणजे पुरस्कार वितरणाचं काम चालू होतं आणि त्या सभागृहामध्ये ते बोलत होते. तर स्वतः शिवराज पाटील साहेबांनी सांगितलेला किस्सा सांगतो. हे जसे पुस्तक आहेत ना असं शिवराज पाटील साहेबांकडे पण जसं सरांकडे आहेत. अजून एक दुसरे आमचे डॉक्टर सुनील पुरी आहेत त्यांच्याकडे पण अशी पुस्तकासाठी एक खोली आहे. ती सगळी पुस्तकं अशी भरून ठेवलेली खोली. आणि मग शिवराज पाटील साहेबांच्या ऑफिसमध्ये एक जण गेला आपला आशी म्हणजे जो कोणी होता तो गेला आणि त्यांनी पाहिलं शिवराज पाटील साहेबांच्या सगळ्या बाजूनं पुस्तकांचे कपाट आहे आणि त्याच्यामध्ये भरून पुस्तक आहे. आणि मग त्याला कौतुक वाटलं किती पुस्तक आहेत. म्हणजे ते ऑल इंडियाचं असतं ना ते रिव्ह्यू असतात ते सगळे पुस्तकं म्हणजे प्रत्येक वर्षाचं एक पुस्तक असतं. आणि मग शिवराज पाटील साहेबांकडे तो गेलेला माणूस गेला आणि मग तिथून एकदा गेला दुसऱ्या वकिलाकडे गेला. आता हा दुसरा वकील फार हुशार होता. त्यांनी म्हटलं की अहो मी शिवराज पाटील साहेबांकडे गेलो होतो तिथं सगळ्या घरात म्हणजे त्यांच्या त्या ऑफिसमध्ये सगळीकडे पुस्तकं होती म्हणजे आणि तुमच्याकडे 2-3च पुस्तक दिसायला लागले. त्यांनी सांगितलं की शिवराज पाटील साहेबांच्या लक्षात राहत नाही म्हणून त्यांनी ती पुस्तकं ठेवली रेफरन्ससाठी. मला सगळंच पाठ आहे त्यामुळे मला पुस्तकाची गरज नाही. असे आपण सगळे पाठ असणारी मुलं आपल्याला पुस्तकाची काही गरज नाही. असा जो काही आहे ज्ञान हे एका दिवसात मिळत नाही. कष्टाशिवाय काहीच मिळत नाही. आणि आपल्याला मात्र कसं पाहिजे इझी पाहिजे. आपल्याला ते इझी घेण्याच्या नादात आपण कधी पुन्हा आयुष्यभर बिझी राहतो ते कळणार नाही. एक लक्षात ठेवा की आमचे गुरुजी एक होते जे ट्युशन घ्यायचे. ट्युशनवाले गुरुजी राजपूत सर म्हणायचे. नाव कधी कुणी ऐकलं असेल तर आपल्याला नसलं ऐकलं तर वडिलांना विचारा. लातूरला जे कोणी शिकले त्यांनी थोडेसे कुबडे होते. आम्ही त्यावेळेस त्यांना म्हणजे बरेच मुलं त्यांना नावाने म्हणायचे नाही त्या कुबड्या मास्तरकडे ट्युशन लावलं. खूप चांगला शिक्षक आणि त्यांनी सांगितलं होतं एक कथा आम्हाला. आता ती आम्हाला पटली म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. तुम्हाला पटते का बघा. आता काय मी काही तो राजपूत सर सारखा एवढं काही सांगणार नाही पण तुम्हाला पटते का बघा. त्यांनी असं सांगितलं की प्रत्येकाला ईश्वराने काय दिलंय आयुष्य दिलं. त्या आयुष्याला जगण्यासाठी अन्न दिलं आणि ते अन्न प्राप्त करण्यासाठी त्याला कष्ट करायचे. मग कष्ट कधी करायचे याच्या संदर्भात म्हणजे आपण म्हणतो ना चोच दिली तर देवाने दाणा दिलेला आहे. त्याला तसं आपल्याला पण आयुष्य जगण्यासाठी आपल्याला कधी ना कधीतरी कष्ट करायचे. मग आता जे तुमचं वय आहे हे वय कोणतं आहे. कष्ट करण्याचं वय आहे का बसून खाण्याचं वय हे तुम्हाला ठरवायचं. आता कष्ट करा. आताचे कष्ट कसे फॅनवर आहे लाईट आहे
मार्गदर्शनाला गुरुजी लोक आहेत, हे कष्ट करायचं तर तुम्ही इथं कष्ट करायचं नाही. आता करायचं कष्ट, आता हे वय आपलं खेळण्या बागडण्याचं आहे, उन्हाळ्या करण्याचं आहे, म्हणजे घडणं आणि बिघडण्याचं काय जे आहे ते आहे आपलं वय. आणि आपण जर ठरवलं की असं मस्त राहायचं तर काय होईल की आता जे कष्ट करायचे ऐवजी आपण कष्ट नाही केले तर पुन्हा लग्न झाल्यानंतर लेकरं बाळ झाल्यानंतर जे कष्ट करावे लागतात आपल्याला ते ह्याच्या दुप्पट असतात. त्यावेळेस मात्र मग शेतात जावं लागेल, खुरपावं लागेल, निंदावं लागेल, काय भाकरी भाजी काय जे करायचं ते सगळं करायचं, ते तुम्हाला सगळं करावं लागेल. आता तुमच्यात पैकी काही मुली जर समजा कलेक्टर झाल्या तर त्या काय भाकरी भाजी करत बसतील का? तिच्याकडे सरकारच्या कडून यंत्रणा असते, ते सगळंच काम करते. मग तुम्ही ठरवा आता कष्ट करायचे का नंतर करायचे. कष्ट तर तुम्हाला करावे करणार आहे, त्याला काही पर्याय नाही. का नाही? कारण ईश्वरानं तो निर्णय सगळ्यांसाठी लागू केलेला आहे. तुमच्यासाठी कसा लागू केला की तुम्ही ठरवू शकता. तर एवढंच मी तुम्हाला सांगतो. आता मी शास्त्रीजींच्या बद्दल बोलण्याचा विचार करतो. तुम्ही महात्मा गांधींना ऐकलं सरांकडून. महात्मा गांधी होणं ही जगातली सगळ्यात कठीण गोष्ट आहे. आपल्याला काय वाटतं माहिती आहे का, श्वास घेणं आणि श्वास सोडणं हे सोपं काम तर तुम्हाला असं वाटतं की हे सोपं आहे. पण तुम्हाला सांगतो की साधं श्वास घेणं ज्याला आपण तुम्ही सोपं समजता ते तेवढं सोपं त्याच्या मागचं ज्ञान नाही. श्वसन कसं करावं हे सुद्धा शिकवण्यासाठी पतंजलीने त्याच्यावर खूप मेहनत केली. म्हणजे श्वास कसा घ्यायचा. तुम्हाला माहित आहे का की तुम्ही एका ठिकाणी स्थिर राहत नाही असं जेव्हा आपण म्हणतो, आपलं मन पण राहत नाही, आपलं विचार पण राहत नाही. तर जे स्थिर राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तुम्ही बघा असा प्रयत्न करून की 5 मिनिटं तरी आपण शांत एका ठिकाणी लक्ष केंद्रित करून राहू शकतो. 10 सेकंदापेक्षा जास्त वेळ झाला की आपलं मन कुठेतरी दुसऱ्या प्रश्नाकडे फिरून येतं. तर त्याच्यासाठी पतंजलीने सांगितलं की श्वासावर लक्ष ठेवा. श्वास येतो, श्वास जातोय, त्याच्यावर लक्ष ठेवा. ही एकच अशी गोष्ट आहे की तुम्ही झोपा, जागर राहा, काही करा, ते चालू असतं. ते बंद पडले की आपलं पुन्हा उठायचं कामच नाही. मग एवढं ते कठीण आहे. जेवढं सोपं आहे तेवढंच ते कठीण आहे. असं आहे का की झोप आपण बसलो, जेवायचं विसरलो म्हणतो, अभ्यास करायचं विसरलो, श्वास घ्यायचंच विसरलो, असं कधी होतं? असं आहे. गांधी होणं का अवघड आहे? गांधी काहीच अवघड सांगत नाही तुम्हाला. काय सांगतो गांधी? सत्य हाच ईश्वर आहे. मग आता कोणासाठी लागू आहे हे वाक्य? ख्रिश्चनांसाठी लागू आहे का? इस्लामसाठी लागू आहे का? हिंदूंसाठी लागू आहे का? कोणासाठी लागू आहे? हे त्रिकालाबाधित सत्य असणारं वाक्य सगळ्यांनाच लागू आहे. मग तो कोणत्याही धर्माचा असो. किती धर्म माहित आहेत आपल्याला? हाताच्या बोटावर मोज नाही. ह्याच्यापेक्षा जास्त धर्म आहेत जगात. काही धर्माचे लोक तर ती हजारातच संख्या आहे त्यांची, पण ते धर्म आहे. पण त्याही धर्मामध्ये तुम्हाला काय आहे? सत्य हाच ईश्वर आहे. अगोदर आपण काय म्हणत होतो? सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है, सत्यम शिवम सुंदरम, हे आपण माहित होतं. पण त्याला गांधींनी काय केलं? ईश्वर ही सत्य आणि सत्य हाच ईश्वर आहे. आता आपण काय करतो? रोज ठरवून बघा, एक ओळ लिहून ठेवा फक्त वही की मी आजपासून सत्यच बोलणार. दिवसभरात कितीदा खोटं बोलले त्याच्या खाली लिहायचं. ही अशी अवस्था. पण याच गांधीजींचा दुसरा शिष्य होता लाल बहादूर शास्त्री. खादीधारी, स्वच्छ विचारसरणी, प्रामाणिकपणा. अहो, ज्या माणसांनी देशाचा पंतप्रधान असताना स्वतःला कार घ्यायची म्हटलं तर 5,000 रुपयाचं कर्ज काढलं होतं आणि ते कर्ज या पंतप्रधान माणसाला फेडता नाही आलं. शेवटी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने ते फेडलेलं आहे. आता मला सांगा, आपल्यासारख्याला एक दिवस पंतप्रधान केल्यावर काय करताला? नियम नाही आपला काय करता. पैसे जमा करतो का काय आपल्याला? आणि म्हणून हे कठीण आहे. तुम्हाला सगळ्यांना कशाचा मोह आहे? मला तुम्हाला सगळ्यांना पैसा पाहिजे, सौंदर्य पाहिजे, ताकद पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. ह्यांची का पूजा करावी? मग या दोघांना तर हे पाहिजे नव्हतं. मग आपण कोणाची पूजा करायला पाहिजे? टाटाची करायला पाहिजे, बिर्लाची करायला पाहिजे, अंबानीची करायला पाहिजे, अडाणीची करायला पाहिजे. त्यांचे फोटो लावले पाहिजे. का ते श्रीमंत आहेत ना, काचेच्या घरात राहतात. मग आपण त्यांची पूजा करायला पाहिजे, यांचं नाही काय करायला पाहिजे.
मग आपण नाही का करत तसं? का नाही करत? त्याचं कारण आहे की आपण कोणासमोर नतमस्तक होतो तर ती जी मूल्य असतात त्यांच्या संदर्भात आपण नतमस्तक होतो. गांधीजी नुसते फोटो नाही आहे, शास्त्री हा नुसता फोटो नाही आहे, तो विचार आहे, ती जीवन मूल्य आहे. ज्या जीवन मूल्यासाठी ते जगलेच होता. आता मी काय तुम्हाला खूप सांगेल, गांधी सांगेल समजावून, शास्त्री सांगेल समजावून, उठलं की पुन्हा गाडी नेक्स्ट सांगायची, नीट निघाला गावाकडे आपलं काय देणे नाही, पुन्हा कॉलेजचं माझा काय संबंध नाही. असं डुप्लिकेट वागणाऱ्यांच्या शब्दावर कोणी विश्वास ठेवत नाही. त्यांनी जे सांगितलं ते स्वतः जगले. जसं सरांनी सांगितलं की एक महिला, तुम्ही गांधी सिनेमा बघा, बेन किंग्सलेचा म्हणजे अँटन बोरोचा, तो सिनेमा तुम्ही परत परत बघा आणि सगळा एकदा बघू ना, एक एक प्रसंग बघा आणि मग लक्षात येईल तुम्हाला की गांधी हा कसा घडत गेला. गांधी पहिल्यांदा चोर होता, चोरून बिड्या फोकल्यात त्यांनी, लिहिले त्याने आत्मचरित्रामध्ये. आपल्या आत्मचरित्रात आपला एकही दोष नसतो, कोणाच्याही आत्मचरित्रात जगातलं त्याच्याकडे काहीच दोष नसतो. तो जगातला सगळ्यात आदर्श माणूस असतो. पण गांधीने आपल्या आत्मचरित्रात काय लिहिलं? मी बिड्या फुकत होतो, मी एकदा बापाचं काय तर चोरून ते विकलं होतं, आणखीन काही काही विचार, मी एकदा मटण खायचा प्रयत्न केला होता, मुस्लिम एक मित्र होता त्यांचा, ते सांगायचं की असं काही इंग्रजांच्या विरोधात काही होत नसतंय, ताकद पाहिजे लढायला, आणि मग त्याच्यासाठी आपण नॉनव्हेज खायचं असा पण प्रयत्न केला. पण त्याच गांधींनी आपल्या आईला शब्द दिला होता, मी इंग्लंडला गेल्यानंतर काही गोष्टी मी करणारच नाही, आणि आईला दिलेला शब्द पाळण्यासाठी पूर्णपणे आटोकाट प्रयत्न करण्याची, म्हणजे त्यांनी प्रयत्न केलेत पण त्यांना गरजच पडली नाही, कारण त्यांचं मन तेवढं बलवान. तसंच शास्त्रीजींनी सुद्धा, गांधींनी सांगितलं होतं की आपल्याला कसं चवीसाठी जेवतो, गांधींनी सांगितलं तर बेचव जेवायचं. त्या सेवाग्राममध्ये त्यांच्या जेवणात मीठच नसायचं, मीठ खायचंच नाही. आता डॉक्टर सांगतायत मीठ खाऊ नका म्हणून. का? तुमच्या हृदयाच्या जे हे आहेत ना, ते नाड्या ज्या आहेत मधल्या, त्या हार्ड होत जात आहेत आणि मग तुम्हाला धक्का बसू शकतो, कोणता? हृदय विकाराचा, आणि म्हणून मीठ कमीत कमी खा असं जे सांगतात. तसं तिथं सेवाग्राममध्ये मीठच नव्हतं. मग गांधींनी सांगितलं होतं की चवीसाठी खायचं नाही, साधं खायचं. आता यांना तर ते पाळायचं होतं, मग आता कसं पाळणार? त्यांनी काय केलं? मग चवच नसलेलं अन्न कसं करायचं? आता आपण गांधीवादी आहोत, मला बेचव खायचंय, पण सगळ्या कुटुंबाला बेचव खा म्हणणं ते पण गांधीवाद्यात बसत नाही. म्हणून काय केलं त्यांनी? मग वरण भात भाकरी चटणी मीठ काय जे असेल त्या ताटातलं सगळं पुस्करायचं आणि पिऊन टाकायचं, असं ते जेवत. म्हणजे बेचव जेवायचं, चवीसाठी जेवायचंच नाही. आणि किती जेवायचं? भरपूर नाही जेवायचं, जगण्यासाठी आवश्यक. आपलं कसं असतं, जगण्यासाठी जेवायलो का जेवण्यासाठी जगायलो काय, असा जो काही प्रकार आहे तसा त्यांचा नव्हता. दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला की हा माणूस उंचीने कमी होता. आपल्याला माहित आहे की 1965च्या युद्धाच्या वेळेस, ते युद्ध सुरू झाल्यानंतर लियाकत अली होता पाकिस्तानचा प्रमुख माणूस, आणि मग त्यांनी असं सांगितलं की आता काय म्हणजे आम्ही हे युद्ध तर जिंकणार, कारण आपण 62चं युद्ध हरलो होतो ना. माहित आहे तुम्हाला 62चं युद्ध झालं होतं कुठं, कोणाबरोबर झालं होतं? आपल्याला आपल्या इतिहासच माहिती. 1962 मध्ये भारत आणि चीन मध्ये युद्ध झालं होतं. त्या युद्धामध्ये आपल्याला पराभव पत्करावा लागला होता. तसा पराभव म्हणता येणार नाही. अचानक ते युद्ध थांबवलं, आपला बराच प्रदेश त्यांनी घेतला आणि ते मागे सरकले अचानक, आणि भारताची त्याच्यामुळं अप्रतिष्ठा झाली. नेहरूंना खूप मोठा धक्का बसला होता, कारण पंचशील तत्वाच्या निमित्ताने ते बोलत होते आणि हिंदी चीनी भाई भाई असं एक स्वप्न, एक वातावरण त्यावेळेस निर्माण केलं होतं. त्याच्यामध्ये नेहरूंना धक्का बसला आणि नेहरू त्यातनं सावरले नाहीत आणि 64 मध्ये वारले. मग हा जो माणूस होता पाकिस्तानचा प्रमुख, तो असं म्हणाला की ते काय म्हणलं 5 फूट 2 इंच माणूस आहे, आमच्या बरोबर त्याची बोलायची तरी काय विषाद आहे का म्हणलं त्याची. हा पंजाबी माणूस, पाकिस्तानमध्ये एक पंजाब आहे बरं, आपल्याकडे नाही पंजाब. ह्याच पंजाबची मांडणी झाली तर तिकडे एक पंजाब आहे, इकडे एक पंजाब आहे. अमृतसर, लाहोर, कब आया कब गया ते माहिती ना आपल्याला, तेवढं पाठ असतं आपल्याला. लाहोर कब आया, अमृतसर कब गया, कसं ते आपल्याला इतिहास सुद्धा तशाच पद्धतीने लक्षात ठेवावा लागतो आपल्याला. तर त्या पद्धतीनं मग ते काय करतात की मग तिथलं ते वाक्य आपल्या राजदूताकडून शास्त्रीजींच्या समोर. शास्त्रीजी म्हणतात बरोबर आहे ना,
आम्ही जिंकणार आहे. आम्ही ताट मानेनं वर बघून त्यांच्याशी बोलू, त्यांना मात्र खाली मान घालून बोलावं लागेल. कारण कमी माणसाच्या उंचीकडे कसं करावं लागेल तरी कळावं ना. आणि मी ताट मानेनं वर बघेल. म्हणजे हा जो काही विश्वास असतो. आणि तुम्हाला माहित आहे की 62 मध्ये युद्ध झाल्यानंतर आपला जो पराभव झाला होता तो 65च्या युद्धामध्ये आपण ते पराभव धुवून काढला. आणि या माणसाने तो पराक्रम करून दाखवला. त्यांनी सांगितलं की हे गांधीवादी होते. आपण बऱ्याचदा काय म्हणतो की गांधीवादी माणसं म्हणजे मग ते लढायचं नाही, मारामाऱ्या करायच्या नाहीत असं समजतं. तसं नाहीये. त्यांनी सांगितलं मेनाहून मऊ असणारे शास्त्रीजी वज्राहून कठोर झाले असं आम्हाला धड्यात होतं. आम्ही जेव्हा शाळेत शिकायला होतो तेव्हा असे धडे होते आमच्यासाठी की मेनाहून मऊ असणारे शास्त्रीजी वज्राहून कठोर झाले. आणि त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवला. आणि पाकिस्तानचे पॅटर्न रणगाडे वगैरे जे काही उद्ध्वस्त झाले ते त्याच काळात झालेले. परमवीर अब्दुल हमीदला त्यावेळेस 3 पॅटर्न रणगाडे उद्ध्वस्त केल्यामुळं त्याला परमवीर चक्र बहाल करण्यात आलं. तर असा हा माणूस याच युद्धाच्या नंतर जी म्हणजे तहाची बोलणी चालू होती त्याच्यासाठी ते ताश्कंदला गेले होते. आणि त्या ताश्कंदमध्ये प्रचंड ताण होता त्यांच्यावर. त्यांना त्याच्या अगोदर 2 वेळा हार्ट अटॅक येऊन गेले. आणि त्यांच्यावर इतका ताण होता की एवढं मोठं जिंकलेलं सगळं. कारण आपण लाहोरच्या पलीकडे गेलो. खेमकरण नावाची जी लढाई होती त्या परिसरातून गेलेली, त्या लढाईत भारतीय लोकांनी एवढं हे केलं होतं की आपलं इकडून सैन्य घुसलंय आणि त्यांच्या पाठीमागे जाऊन सैन्य उभं टाकलं आपलं. आणि दोन्हीच्या मध्ये सैन्याला घेरलं गेलं. या सगळ्या व्यूहरचनेची चर्चा लष्करी अधिकारी आणि शास्त्रीजी करतात. त्या चर्चेमध्ये त्यांना जे समजत होतं त्यातनं काही मार्ग ते सांगत होते. आणि त्याप्रमाणे ते सगळं झालं. आणि त्याच्यामुळे त्यांना त्या व्यूहरचनेमध्ये म्हणजे असं मानलं जातं की सैनिकांनी सुद्धा म्हणजे अधिकाऱ्यांनी सुद्धा हे कबूल केलं की शास्त्रीजींनी आम्हाला राईट डायरेक्शन दिलं आणि त्यामुळे आमचा फायदा आला आणि आम्ही कमी कॅज्युअलिटीमध्ये हे युद्ध जिंकू शकतो. असा हा धोरणी मुत्सद्दी मुरब्बी माणूस, इतका साधा माणूस, रेल्वे मंत्री होते. आपल्याला माहिती आहे की ऍक्सिडेंट झाला, 150 माणसं काहीतरी त्याच्यामध्ये गेले आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला. त्यांचे IAS अधिकारी होते त्या रेल्वे याच्यामध्ये सेक्रेटरी, त्यांचं त्रिवेदी काहीतरी नाव होतं. ते कुठेतरी एका रेल्वे स्टेशनवर त्यांना भेटले पुन्हा. तर हा माणूस रेल्वे मंत्री राहिलेला, काही गर्व नाही. त्या IAS कडे पळत पळत गेले. नमस्कार, मला ओळखता का तुम्ही? सर कसं लाज व्हायला तुम्हाला? म्हणलं तुमचं काम वाढलेलं असेल, मला मी लक्षात राहण्यासारखा माणूस नाही म्हणून तुम्ही मला ओळखला का? म्हणजे साहेब म्हणजे तुमच्यासारखा माणूस हा आम्हाला कधी आयुष्यात लाभला नाही. तुमच्या सोबत काम करण्याची संधी आम्हाला मिळाली, आमचं भाग्य आहे. तुम्हाला माहित आहे की हिप्पी काळ होता त्यावेळेस. हरे राम हरे कृष्ण ते दम मारो दम सिनेमातलं गाणं एक तुम्ही ऐकलं असेल. तो काल खंड होता की सगळे मुलं हिप्पीवाले गांजा हे ते कसून आपलं चाललं होतं सगळीकडे, जगभरच असं वातावरण होतं. पण तसे सुद्धा लोक शास्त्रीजींनी सांगितलं की त्यावेळेस आपल्याकडे देशामध्ये अन्नधान्य पिकत नव्हतं तेवढं. आपल्याला अमेरिकेकडून आयात करावी लागायची. इकडून तिकडून उदार उसनवार मागून आपल्या देशातल्या लोकांना खाऊ घालावं लागायचं. एवढी लाचारी करावी लागायची की त्यावेळेसचा देशाचा पंतप्रधान म्हणजे भीक मागण्यासारखी अवस्था होती आपल्या देशाची. त्या अवस्थेतला हा देश, युद्ध चालू आहे, माणसांना अन्न कमी पडतंय, लढणाऱ्यांना अन्न कमी पडतंय. सांगितलं की आजपासून मी आठवड्यातनं एक वेळेस, मी ते एकच वेळेस जेवणार आहे, पण मी आठवड्यातनं एक वेळ पूर्णपणे अन्नाचा त्याग करणार. आणि माझी अशी विनंती आहे देशाला, समाजाला की तुम्ही पण एक वेळचं जेवण सोडा, सैन्याला अन्न कमी नाही पडलं. आणि तुम्हाला सांगतो की जे आपण समजत होतो की बाद माणसं आहेत हे काय करते, तशा सुद्धा लोकांनी शास्त्रीजींच्या शब्दाखातर अन्न त्याग केला. जे ज्यांच्याकडनं अपेक्षाच नव्हती अशा सुद्धा माणसांनी अन्न त्याग केला. कशामुळे केला तो? कारण त्यांचं आयुष्य त्याच्यासाठी तारण होतं. आमच्याकडे लबाड बोलणार नव्हते. त्यांचं आयुष्य त्याच्यासाठी तारण उभा टाकलं होतं. तो माणूस होता तसं जगत होता. दुसरं एक गोष्ट सांगतो की एकदा दिल्लीमध्ये, हैदराबादला कोणी संपर्कात आहे का, नुमाईश नावाचा एक प्रकार असतो हैदराबादमध्ये, एक जत्रा असते. आणि त्या जत्रेमध्ये संपूर्णपणे खरेदी करायला जायचं. शास्त्रीजी मंत्री राहिलेला माणूस, पैसेच नाही, मित्राकडून 50 रुपये उसने घेतले. 50 रुपये म्हणजे आजची खूप रक्कम झाली. 50 रुपये घेऊन बायकोला घेऊन गेले आणि सांगितलं, म्हणजे 5-10 रुपये असणार तेवढे, ते जायला लागत होते. आणि मग ते 50 रुपये घेऊन मित्राकडून गेले, बायकोला दाखवायचं. एंट्री झाल्यापासून ती बायको हे बघायचं, ही चांगली वस्तू दिसायची, त्या पुढच्या दुकानात चांगली होती, ही वस्तू त्या पुढच्या दुकानात चांगली होती. असं करत करत अख्खं ते मार्केट करून आणून बाहेर घेऊन घरी आले.
पण काही वस्तू खरेदी केली नाही, पण बायकोला दुखावलं पण नाही, सगळं दाखवलं, खरेदी नाही केली, 50 रुपये मित्राला परत केली. हा त्याग आहे. मोह नाही का कुणाला? मलाही असतो, तुम्हालाही असतो मोह. मोहावर मात करण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे असतं तीच माणसं फक्त आयुष्यात मोठी होऊ शकतात. भूक लागल्यावर खाऊ वाटणं आणि आपल्याला विनोबांनी सांगितलेली संस्कृतीची व्याख्या सगळ्यात मोठी आहे, चांगली, जगातली सगळ्यात चांगली व्याख्या जर कोणी सांगितलं तर विनोबांनी सांगितली. भूक लागल्यावर खाणं ही प्रकृती आहे. पण मला भूक लागल्याने समोरचा माणूस उपाशी आहे, त्याला ती द्यायची आहे, तर ती संस्कृती आहे. पण मला भूक लागले, समोरचा माणूस उपाशी आहे, तरी त्याच्याकडे पाठ करून माजवी खाणं ही विकृती आहे. आपण संस्कृत माणसं आहोत, सुसंस्कृत माणसं आहोत. हे जर आपल्याला दाखवून द्यायचं असेल तर भुकेल्यांच्या समोर जेवायचं पातक करायचं. हा विचार या लोकांनी आयुष्यात जगलेला असल्यामुळे ही माणसं मोठी झाली. मोठं म्हणजे पैशाने होत नाही माणूस, मोठा म्हणजे बलदंड झाला म्हणून नाही माणूस. हा माणूस बघितला ना, एक काठी हातात घेतलेला आणि वजन किती मर्यादित असेल, पण इंग्रज सरकारला चले जाव म्हटल्याबरोबर अख्खा देश उभा टाकला, चला चालते व्हा या देशातून म्हणायला. ही ताकद त्या माणसामध्ये होती. म्हणजे ताकद कशातून आली होती? सत्यातून आली होती, अहिंसेतून आली होती. मारहाण करून काही ताकद मिळत नाही. मारहाण केलेल्या माणसाला पुन्हा कधीतरी म्हातारपणी मारच खावं लागतं लोकांना. आज माझ्या अंगात ताकद आहे म्हणून मी जर रुबाब करत असेल तर उद्या मी कधीतरी म्हातारा होणारच आहे ना. त्यावेळेस त्याची पोरं मला मारतात, आमच्या बापाला मारत होते म्हणून. हे सूड घेण्याचं जे नाटक आहे ना, हे थांबलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला हे चांगले विचार जगायला पाहिजे. दुसरं सांगतो तुम्हाला की याच माणसाने पहिल्यांदा हे जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये गृहमंत्री होते, की जे लाठीमार करण्याची पद्धत आहे ना इंग्रज सरकारची, ती आपण बरोबर पाळलेली आहे. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की लाठीमार करायचा नाही. हे पाण्याचे जे फवारे सोडतात ना आता अंगावर, वॉटर कॅनॉन, ती पद्धत शास्त्रीजीने पहिल्यांदा शोधून काढली की मारायचं नाही लोकांना. आपल्या पाण्याचे फवारे मारा आणि त्यांना जाऊ द्या. दुसरं आहे दुधाची क्रांती, म्हणजे अन्नधान्याची क्रांती जर आहे, म्हणजे जे अन्नाचं मी बोलत होतो तिथं मिळत नव्हतं त्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की आपल्याला काम करायचंय. आणि 65च्या युद्धाच्या वेळेस त्यांनी घोषणा दिली होती, अन्न कमी पडत होतं आणि युद्ध चालू होतं, जय जवान जय किसान. म्हणजे शेतात तुम्ही कमवा, पिकवा, जास्तीत जास्त पिकवा. आणि सैनिकांना सांगितलं की तुम्ही देशासाठी लढा. आणि त्यांनी एक वाक्य त्याच्याबरोबर सांगितलं होतं की देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी फक्त सैनिकांची नाही आहे, अख्ख्या देशाची ती जबाबदारी आहे. त्यामुळे सगळ्यांनी सक्षम होण्याची आवश्यकता आहे. आणि सगळ्यात मोठा लढा आपला कोणाशी आहे? बेरोजगारी आणि गरिबीशी आहे. बेरोजगारी आणि गरिबी दूर झाली पाहिजे याच्यासाठी अट्टास करणारा हा माणूस. त्यांनी एमएसपीचा जो काही आत्ता वाद चालू आहे सगळा, हा एमएसपीचा पहिला वाद मिटवण्याचं, म्हणजे तिथून त्यांनी आश्वासन दिलं होतं, जय जवान जय किसान म्हणत असताना तुम्ही किती पिकवा मी ते खरेदी करतो. पंजाब आणि हरियाणामध्ये एमएसपीचा पहिला जर कायदा कोणी केला असेल तर तो लाल बहादूर शास्त्रींनी केलेला आहे. परत दुसरं दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी डेअरी बोर्डाची स्थापना ही शास्त्रीजींनी केलेली आहे. असे असंख्य कामं त्यांनी केलेली आहेत. आणि असा हा माणूस जेव्हा या देशातून निघून गेला, जगाचा निरोप घेऊन गेला, तेव्हा देशाला असं वाटत होतं की म्हणजे असा माणूस होणार नाही. आजही तुम्हाला सांगतो की याच्या एवढा निर्मळ पंतप्रधान आजपर्यंत दुसरा आपल्याला भेटलेला नाही. बाकीच्यांनी किमान त्या पंतप्रधानासाठी मिळालेल्या कायदेशीर गोष्टी तरी वापरल्या असतील. कायदेशीर म्हणजे पंतप्रधानाला काय असतं, ते विमान आहे, त्या गाड्या आहेत, ताफे आहेत, हे सेक्युरिटी मुक्त मुक्त मुक्त. या माणसाने ते काहीच वापरलं नाही. त्यांच्या मुलाला एकदा कुणीतरी म्हणजे एकदा ती नवीन घेतलेली गाडी घेऊन गेले ते, तर ते विचारले की तुझे वडील काय पंतप्रधानाच्या कार्यालयात कुठं ड्रायव्हर वगैरे आहेत का? म्हणजे गाडी घेऊन गेलं, पीएमओची गाडी ती दिसायली ना त्याच्यावर. तुम्ही ना माझे वडील पंतप्रधान आहे. म्हणजे एवढं साधं राहणं होतं त्या पोराचं. आता तर आपला बाप सरपंच झाला तरी तुझ्या पंतप्रधानाच्या पुढे आपलं असतं सगळं, सरपंचच असतात हे पंतप्रधानाचं पोरं. पण याला काय असला गर्व नाही का? बापाने शिकवलेलं असते. तर अशा प्रकारचा बरं लहानपणी 2 वर्ष वय असताना वडील वारले आणि आजोळी राहून शिकले. आईने पोराला इतके चांगले संस्कार दिले की बिना चपलाचा हा माणूस प्रवास करतो. पोहायचं असेल तर गंगा नदी, त्या बोटीने जायला पैसे नसायचे तर सगळ्यांना चहा म्हणायचा पुढं आणि पुन्हा हा पोहत जायचा. थोडं डोक्यावर बांधायचं आणि पोहत जायचं. गंगा पार करणं म्हणजे आपली मांजरा पार केल्यासारखं नाही, ते त्याचं पात्र किलोमीटरमध्ये आहे. तेवढं पात्र पार करण्याची क्षमता असणारा हा माणूस.
तर अशा प्रकारच्या ह्या दोन अत्यंत महनीय व्यक्तींची जयंती आज आपण राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीनं आपण साजरी केलेली आहे. आपण याच्यापासून काय बोध घ्यायचा हे ठरवायचं आहे. आम्ही फक्त सांगू शकतो, पाण्यापर्यंत नेऊ शकतो, प्यायचंय का नाही हे घोड्याने ठरवावं लागतं. आता आपण काय ठरवणार? तुम्ही बघा, आमचं तर बदल झालं हे विचाराने मी. तुमचं व्हायचं असेल तर तुम्ही त्याच्यावर विचार करा, काही ठरवा. आणि मला असं वाटतं की तुमचं आयुष्य बदलू शकता, कारण तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात हे लक्षात ठेवावं. या ठिकाणी पुन्हा एकदा या दोघांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत.